नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर भातोबाच्या टेकडीवर येऊन सूर्योदय बघत बसलोय. बराच वेळ झाला. एक युट्यूब शॉर्ट केली 15 सेकंदाची, दुसरी केली युट्यूब शॉर्ट 3 मिनिटाची. असा सूर्योदय बघत बघत सूर्याचं कोवळं ऊन खात इथे खूप वेळ बसलेलो आहे. आता आता म्हणजे ऊन कोवळं आहे पण सूर्योदय झालेला आहे. तर त्यामुळे मी जी बघितली ती मजा तुम्हाला काही दिसणार नाही, पण तरी पण मी दाखवतो की बघा कसा आहे तो. थांबा. तर आता चांगलाच वर आलेला आहे पण ऊन अजून कोवळं आहे. तर ऍक्च्युली प्रकाश आता चांगला आहे. म्हणजे मगाशी मी शॉर्ट केली त्याला प्रकाश पुरेसा नव्हता, पण आता प्रकाश पुरेसा आहे. तर त्यामुळे असा इथे बघत शांतपणाने बसलेलो आहे. खूप दिवसांनी आलो ना, खूप दिवसांनी आलो मी. थांबा जरा, आता मी बघा, खूप दिवसांनी आलो ना मी. अरे जवळजवळ मी 2 आठवड्यांनी भातोबाच्या टेकडीवर आलोय. 2 दिवस मी 2 आठवडे मी पूर्ण विश्रांती घेत होतो. माहितीये ना, मी ते उकीड व बसण्याचं जरा अतिरेक केला आणि माझ्या कमरेचं काहीतरी बिघडलं. कमरेचा काटा ढिला झाला. त्याला निमित्त काय झालं माहितीये ना, ढुंगण धुताना काटा. तर आता आता त्यामुळे त्यामुळे मला चालणं बिळणं फार अवघड झालं होतं. वागता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, म्हणजे ऍक्शन्स करता येत नव्हत्या त्या. तर त्यामुळे मी जरा विश्रांती घेतली. पण आज मला असं वाटलंय की मी ठीक झालेलो आहे, म्हणून मी आज टेकडी चढून आलो. भातोबाची टेकडी चढून आलो आणि असा इथे सूर्योदय बघत बसलेलो आहे. काय म्हणजे माझ्या घरापासून इथपर्यंत काय येऊन जाऊन काय 2.5-3 किलोमीटरचा वॉक झाला, तेवढा पुरेसा आहे. टेकडी चढून आलो. छोटीशी टेकडी, छोटीशी चढाड, ती चढून आलो, तेही बरं आहे. तर त्यामुळे मला जरा उत्साह आला आणि असं सूर्योदय बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं. त्यामुळे असं इथे बराच वेळ बसलेलो होतो. खरं तर मला खूप बोलायचं होतं बरं का, पण खरं तर मला खूप बोलायचं होतं. विषय खूप होते. पण पण मला असं वाटलं ना की माझी काही तयारी नाही आहे. म्हणजे मी शारीरिक दृष्ट्या तेवढासा फिट झालेलो नाहीये, हे एक कारण आहे. तुम्हाला माहित आहे का, मी आता चक्क सेल्फीच्या कॅमेऱ्यावर हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. चक्क सेल्फीच्या कॅमेऱ्यावर बरं का. कारण काय, मी असा इथे जो बसलो ना, तर मला जर रिअर कॅमेऱ्यावर जर करायचं असतं, व्हिडिओ करायचा असता, तर मला असं वाटलं की मला उठून जरा तिकडे कॅमेरा, तिकडे 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 म्हणजे कॅमेरा सेट करावा लागला असता. तर ते करताना परत काही बिघडलं तर काय, म्हणून मी उठायचं टाळलं आणि असं थोडा ट्रायपॉड पुढे ढकलला आणि सेल्फीच्या कॅमेऱ्यावरच रेकॉर्ड करतोय. तर आत्ता हे करत असताना माझ्या मनात असं आलं की मला खरं तर, हा आता काय होतं, मी तुम्हाला माहिती आहे ना की मी जर म्हणजे रिअर कॅमेऱ्यावर शूट करायचं असेल तर मला जाऊन बघावं लागतंय ना की हे नीट झालेलं आहे की नाही ते. तर समजा प्रत्यक्ष जाऊन आपण बघितलं नाही, है ना, प्रत्यक्ष जाऊन आपण बघितलं नाही आणि जर मोबाईलच्या पाठीमागूनच रिअर कॅमेऱ्याचा अंदाज घेतला की फ्रेम कशी असेल, तर कितपत बरोबर येईल, म्हणजे अगदी बरोबर येणार नाही मला कल्पना आहे. फार चूक होईल असंही मला वाटत नाही बरं का. फार चुकेल असं मला नाही वाटत आहे. हा, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट मला काय वाटलं की थोडासा पुढे करू आणि आहे त्या सेटिंगलाच लावू. काय होईल, फार तर क्लोजअप होईल, खूप क्लोजअप होईल तो. बाकी काय होणार नाही असं मला वाटतंय. मग म्हटलं चला ही एक्सपेरिमेंट करून बघूया आता. बघू काय होत आहे ते. काय केल्याशिवाय लक्षात नाही ना, तर करून बघू म्हटलं. थांबा जरा, आता हे बघा. हं, हे 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 मग आज सगळा गोंधळ झाला.
तर त्यामुळे तरी सुद्धा मी म्हटलं की हा एक प्रयोग आहे, तो करून बघूया, जरा अंदाज येईल आपल्याला. म्हणून मी हा अं, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर झालंय काय, मगाशी मी जे काय बराच वेळ बोललो, पण जे काय बोललो तर रेकॉर्ड झालंच नव्हतं, व्हिडिओ रेकॉर्ड करतच नव्हता तो. हे माझ्या लक्षात आल्यामुळे माझा फार पचका झालाय. पण काहीच रेकॉर्ड झालं नाही, तर एक 2 मिनिटाचं तरी रेकॉर्ड करूया म्हणून मी परत हा कॅमेरा सेट केलेला आहे. तर सांगतोय काय, नमस्कार रवी. हा, तर सांगतोय काय की मी आज खूप दिवसांनी म्हातोबाच्या टेकडीवर आलोय. मी इतके दिवस विश्रांती घेत होतो, माझं कंबरड मोडलेलं होतं. कंबरड मोडलेलं होतं म्हणून मी विश्रांती घेत होतो. पण आज मी आलोय, आज मला बरं वाटतंय, मी टेकडी चढून आलो, इथे बसलेलो आहे. आणि मला असं वाटलं की नाही, आज छोटासा का होईना व्हिडिओ करावा, कारण काही महत्वाचे विषय होते त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं. पण मी म्हटलं की आज त्या विषयांवर सविस्तर बोलण्या इतकी आपली तयारी झालेली नाहीये, कारण विषय अतिशय पर्सनल होते. माझ्या भावाबद्दल होते, माझ्या घराबद्दल होते, माझ्या बायकोबद्दल होते, माझ्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट बद्दल होते. पण त्याच्याबद्दल बोलण्या इतकी माझी आज तयारी झालेली नाही आहे, म्हणजे कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये क्लिअर नाही आहे, असं माझ्या लक्षात आलं. तर आणि फिजिकली पण आज मी फिट नाहीये तितकासा, म्हणजे पण तरी सुद्धा म्हणलं की फिजिकली तितकासा फिट नसण्याचा फायदा जरा काहीतरी शिकण्यामध्ये घ्यावा, म्हणून मी पहिला थोडा जो व्हिडिओ होता ना, तो सेल्फी कॅमेऱ्यावर केला. आणि आता मी बसल्या बसल्याच अंदाजाने हा कॅमेरा इथे सेट केलेला आहे. तर हे सेटिंग मला बसल्या बसल्या जेवढं बरं करता आलं तेवढं मी केलेलं आहे ते. पण मी रिअर कॅमेऱ्यावर शूट करतो आहे, आता मी रिअर कॅमेऱ्यावर शूट करतोय. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हा टाईट क्लोजअप आहे, पण मी पूर्ण किंवा मी नीट दिसत असेल असं मला वाटतं आहे. तर मी म्हटलं हा जो आपला अंदाज आहे तो कितपत बरोबर किंवा चूक येतो आहे, हे तरी जरी करून बघावं. कारण हे असे आपण जे काय प्रयोग करून बघतो ना, तर त्याच्यामध्ये जर ते कधी चुकले तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आपण काय सेटिंग केली, ती किती अंतर ठेवलेलं होतं, हाईट किती होती, आणि मग किती फ्रेम मध्ये बसलो किंवा बसलो नाही, किंवा किती क्लोज आलो किंवा किती कट झालो, हे आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये नीट रेकॉर्ड होतं बरं का. आणि मग पुढच्या वेळेला आपण त्या चुका करत नाही, आपण या चुकांमधनं खूप शिकतो असं मला वाटतं. तर त्यामुळे मी आता हा सेट करून एवढे 4 वाक्य बोलून मोकळा होतो आहे. उद्या वगैरे सविस्तर बोलू. अरे खूप खूप काय सांगू तुम्हाला, फार महत्वाचे विषय आहेत, फार महत्वाचे विषय. माझ्या बायकोचे तर या सगळ्या गोष्टींमुळे तिची मनस्थिती पूर्ण बिघडलेली आहे, तिला अतिशय मानसिक क्लेश होत आहेत. पण मला अशा प्रसंगांना शांतपणाने तोंड देता येतं, त्याची मला सवय आहे. तर त्यामुळे मला थोडं टेन्शन आलेलं आहे, पण मी जास्तीत जास्त शांत राहून, कमीत कमी टेन्शन घेऊन, पूर्ण विचार करून, अतिशय धीराने या प्रसंगाला तोंड देतो आहे बरं का. पण ते उद्या वगैरे सविस्तर बोलू, आता ठेवतो. ओके, बाय.